महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी पत्रकार संवाद यात्रा करण्यात आली। आज पहिल्या टप्प्यातील दौऱ्याची सांगता ही शिर्डीमध्ये होती आहे। आपल्यासोबत वसंतजी मुंडे आहेत। काय सांगाल साहेब, कशा पद्धतीचा हा संपूर्ण दौरा होता? या दरम्यान या संपूर्ण यात्रेवरती पुष्पवृष्टी देखील करण्यात आली, जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मात्र दुसरीकडे पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत। काय नव्याने प्रश्न तुमच्या समोर आले? दीक्षाभूमी ते मंत्रालय ही पत्रकार संवाद यात्रा सुरू झाली आणि सुरुवातीपासूनच या यात्रेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। समाजातल्या वेगवेगळ्या 50 संघटनांनी दीक्षाभूमीमध्ये संघटनांच्या प्रतिनिधी उपस्थित राहून या यात्रेला पाठिंबा दिला, पत्रकारांच्या मागण्यांना आपला समर्थन दर्शवलं। आणि ही यात्रा जेव्हा नागपूरमधून सुरुवात झाली त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातल्या घटकांनी सामोरे येऊन पत्रकारांबरोबर सहभागी होऊन या यात्रेचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आणि हे सांगितलं की पत्रकारांचे प्रश्न सुटले पाहिजेत, पत्रकारांच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजेत। कारण पत्रकार हा व्यवस्थेतला एकमेव असा घटक आहे जो सामान्य माणसाच्या मागण्या व्यवस्थेपर्यंत पोहोचतो आणि व्यवस्थेची धोरणं आमच्यापर्यंत पोहोचतो। त्यामुळे या घटकाची जर मागण्या असतील तर त्या मागण्या सुटल्या पाहिजेत, कारण हा घटक जर सक्षम असेल तरच आमचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकतो। आणि स्थानिक पातळीची व्यवस्था अत्यंत सक्षमपणे राहण्यासाठी पत्रकारांच्या मागण्या सुटल्या पाहिजेत ही भूमिका जागोजागी वेगवेगळ्या सामाजिक राजकीय संघटनांनी भूमिका घेतली आणि लेखी समर्थन पत्र ही इतिहासातली अशी पहिली संवाद यात्रा असू शकते की या यात्रेमध्ये सगळ्या धर्म पंथ सगळ्या प्रकारच्या लोकांनी, सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांनी याला पाठिंबा दिलेला आहे। आणि म्हणून सरकार या गोष्टीकडे संवेदनशीलतेने पाहिल असं मला वाटतं। नक्कीच एकीकडे खाजगी कंपन्यांमध्ये जे कामगार काम करतात त्यांच्यासाठी विमा कवच, PF अशा अनेक सुविधा आहेत। मात्र पत्रकार काम करत असताना, फील्डवरती काम करत असताना त्यांच्यासाठी माध्यम संस्था किंवा सरकारकडून काही उपाययोजना करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? किंवा काही योजना त्यांच्यासाठी राबवल्या पाहिजेत का? सरकार ही व्यवस्थाच अशी आहे लोकशाहीमध्ये की सगळ्या घटकांसाठी काही नियम आणि रूल्स, त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे असे। म्हणून खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सुविधा आहेत। सरकारी विभागांमध्ये सुद्धा, सरकारी व्यवस्थेमध्ये सुद्धा कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांच्यासाठी सुविधा आहेत, त्यांच्यासाठी नियम आहेत। पण हे एकच क्षेत्र आहे, माध्यम क्षेत्र, यामध्ये कुठलाच विषय, कुठलेच नियम आणि अटी लागू नाहीत। हे एक स्वतंत्र मुक्त म्हणून याला सोडून दिलेलं आहे। आणि म्हणून अलीकडं सरकार ही व्यवस्था याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेमध्ये आहे। सरकारची धोरणं, सरकारची जर एकूण भूमिका बघितली तर ही स्थानिक पातळीवरची सगळी माध्यम व्यवस्था एकदम कमजोर करण्याची आहे। आणि म्हणून ही जर व्यवस्था कमजोर झाली तर सामान्य माणसाचा आवाज इथं कमजोर होईल। आणि म्हणून सरकारने या माध्यम व्यवस्थेमध्ये ज्या काम करणाऱ्या संस्था आहेत, या माध्यम व्यवस्थेत काम करणारे जे लोक आहेत, यांच्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे, तरच ही व्यवस्था टिकू शकेल। नक्कीच दुसरा असा प्रश्न आहे की जे दैनिक आहेत किंवा जे पेपर आहेत त्यांची विक्री किंमत ही 1 रुपया 2 रुपये गेल्या 20-25 वर्षापासून ही दैनिक आहेत, त्यांची किंमत आहे। मात्र निर्मितीसाठी किती खर्च होतो याचा जर विचार केला तर यामध्ये खूप मोठी तफावत आहे। यासाठी वेगळी काही तुमची मागणी असेल का सरकारकडे? नाही, मी गेले 2 वर्षापासून कोरोनानंतर विशेषतः या विषयावर सातत्याने बोलतो आहे की वर्तमानपत्राचं अर्थकारण काय आहे, की मूळ याचा बेस हे आहे की त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना योग्य मोबदला मिळत नाही। का मिळत नाही मोबदला याचा विचार केल्यानंतर हे लक्षात येतं की हे जे अर्थकारण आहे, ही जी उत्पादन खर्च आणि विक्री किंमत यामध्ये जो तफावत आहे, म्हणजे हे जगातलं एकमेव असं उत्पादन आहे की ज्याची उत्पादन खर्च हा 10 रुपये असेल तर त्याची विक्री किंमत ही 2 रुपये आहे। 20-20, 30-30 वर्ष दैनिक चालवणाऱ्या दैनिकांच्या किमती 1 रुपया आणि 2 रुपये आहेत। 1 रुपयाचं नाणं तरी बाजारात शिल्लक आहे का? नाणं तरी उपलब्ध आहे का? आणि 1 रुपयाला बाजारामध्ये किंमत किती आहे? आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही व्यवस्था किती दिवस वर्तमानपत्र तोट्यामध्ये काढणार आहेत? आता कोरोनानंतर तर बहुतांशी लोक हे डिजिटलवर स्थलांतरित झालेले आहेत। कोरोना गेला तरी लोक डिजिटलवर येत आहेत आणि त्यामुळं स्थानिक पातळीवरची वर्तमानपत्र यामध्ये काम करणाऱ्या लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे। आणि म्हणून यातून बाहेर निघण्यासाठी वर्तमानपत्रांनी उत्पादन खर्चावर आधारित आपल्या किमती ठेवल्या पाहिजेत, हे सुरुवातीपासूनची। आणि मी सांगितलं पाहिजे की मागच्या 2 वर्षे ही चळवळ आम्ही राबवल्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये मी 7 अधिवेशनं घेतली, 7 चर्चासत्र याच विषयावर घेतली, वर्तमानपत्रांच्या अर्थकारणावर। पारंपरिक पद्धतीचं धोरण आता वर्तमानपत्रांनी बदललं पाहिजे आणि विक्री किमतीतून
व्यवस्थापन चालेल अशा प्रकारची किंमत असते. चहाची किंमत आपल्याकडे 10 आणि 12 रुपये आहे. लोक चहा एक वेळचा चहा 10 आणि 12 रुपये घेऊन पितात आणि वर्तमानपत्र हे 1 आणि 2 रुपयाला आहे. एक नेटफ्लिक्स अमेझॉनवर एक वस्तू जर आपण घरी मागवली तर आपल्याकडे एक वेळेस आणून देण्यासाठी 50 रुपयाचा सर्व्हिस चार्ज आकारला जातो. वर्तमानपत्र वाटणारा मुलगा रोज तुमच्या घरी 30 दिवस येतो आणि त्याचं महिन्याचं बिल किती होतं? सगळ्यात जास्त वर्तमानपत्राची किंमत जास्तीत जास्त 5 रुपये आहे. 150 ते 250 रुपयाच्या पलीकडे बिल जात नाही. म्हणजे 150 ते 250 रुपयासाठी 30 दिवस तो माणूस आपल्या घरी येतो. याचा विचार समाजाने सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि म्हणून वर्तमानपत्र बाहेरच्या देशामध्ये अशी परिस्थिती नाहीये. आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर डॉनची किंमत किती आहे तुम्ही ऑनलाईन जाऊन बघा. न्यूयॉर्क टाइम्सची किंमत किती तुम्ही ऑनलाईन मध्ये जाऊन बघा. या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी उत्पादन खर्चावर आधारित किमती असतात. कुठलंही प्रोडक्ट, कुठलीही वस्तू ज्यावेळेस उत्पादित केली जाते त्यावेळेस त्याचा उत्पादन खर्च आणि त्यावर 22% नफा अशा प्रकारचीच MRP मिनिमम रिटेल प्राइस जी आहे ही ठरली जाते. या देशामध्ये सगळ्या वस्तूंची, सगळ्या उत्पादनांची, वस्तू म्हणजे सगळ्या उत्पादनांची किंमत ठरवण्याचं धोरण आहे. पण वर्तमानपत्राची किंमत ठरवण्याचं धोरण कुठं आहे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये फुकट देण्याची स्पर्धा, कमीत कमी किमतीची आणि फुकट देण्याची स्पर्धा काही मोठ्या वृत्तसमूहाने राबवली आणि परिणामी काय झाला तर छोटी वर्तमानपत्र या सगळ्या स्पर्धेमध्ये अडचणीमध्ये आली. आणि त्यामुळे यातून बाहेर निघण्यासाठी सरकारने यामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. नक्कीच प्रिंट मीडियाची अशी गंभीर परिस्थिती असताना आता सोयीनुसार डिजिटल मीडिया, युट्यूब चॅनल या सर्व प्लॅटफॉर्मवरती लोक जात आहेत. याची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग या लोकांना अधिकृत करून घेतलं पाहिजे का? यांचे चॅनल्स जे आहेत त्यांना अधिकृतरित्या सरकारनं काही वेगळ्या पद्धतीनं प्रमाणपत्र दिले पाहिजेत का? तुम्हाला काय वाटतं? नाही, यात्रेच्या संदर्भामध्ये जागोजागी गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर हा प्रश्न प्रामुख्याने लोकांनी मांडलेला आहे की डिजिटल मीडिया आता लोकांची गरज झाली आहे. माध्यम हे लोकांच्या हातामध्ये गेलेलं आहे आणि म्हणून या माध्यमाला सुद्धा सरकारने अधिकृत केलं पाहिजे. आणि त्यामुळं सगळीकडून ही मागणी आलेली आहे आणि आम्ही पूर्वी ही मागणी केंद्र सरकारने राज्य सरकारकडे केलेली आहे की या माध्यमाला अधिकृत करण्यासाठी आपण या संदर्भात एखादा अभ्यास गट निर्माण करून आपण या संदर्भातली भूमिका घेतली पाहिजे. किंवा त्याचं कारण आहे सरकार हीच व्यवस्था आहे की जे समाजामध्ये जे होतंय त्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. आणि म्हणून YouTube असेल किंवा हे तुमचे पोर्टल्स असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एक धोरणात्मक निर्णय घेऊन सरकारने त्यांना अधिकृत केलं पाहिजे. कारण आता ती लोकांची गरज झालेली आहे आणि त्यामुळं या बाबतीमध्ये मागणी झालेली आहे. त्या मागणीचा खूप मोठ्या प्रमाणात रेटा वाढतो आहे आणि सरकारला कधी ना कधी या बाबतीत विचार करावा लागेल. तर आमचं म्हणणं आहे की सरकारने लवकर विचार करावा. नक्कीच. दुसरीकडं राज्यामध्ये जेव्हा पत्रकारांवरती हल्ले होतात त्यासाठीचा हल्लाविरोधी कायदा आहे, मात्र तो प्रभावीपणे राबवला जात नाही. काही ठिकाणी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सुद्धा दबाव टाकला जातो. अकोल्यामध्ये पाठीमागे एक प्रकरण घडलं ज्यामध्ये आमदारांनी एका पत्रकारावरती गुन्हा दाखल केला. त्यामध्ये सुद्धा त्यांना पाहिजे ती मदत मिळालेली आहे. मग यासाठी कशा पद्धतीनं आपण काम करणार आहात किंवा सरकारकडे काही यासाठीची वेगळी मागणी करणार? नाही, 1 दशकाच्या लढ्यानंतर वेगवेगळ्या पत्रकारांच्या संघटना या सगळ्यांची उपोषणं, आंदोलन याच्यानंतर सरकारने पत्रकार हल्ला विरुद्ध संरक्षण कायदा मंजूर केला. मात्र या कायद्याची मंजूर झाला, सभागृहात मंजूर झाला, मात्र त्या कायद्याची नीटची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होत नाही. हे वस्तुस्थिती आहे. अनेक ठिकाणी जेव्हा पत्रकारावर अशा प्रकारे अडचण निर्माण होते त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जात नाही. आणि पत्रकाराला जर पत्रकार प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्याला त्याला प्रावर्त करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणलं जातं. आणि मग त्याच्यावर अशा प्रकारचे काही हल्ले झाले, त्याच्यावर अशा प्रकारचे काही प्रसंग आले तर मग तो ज्यावेळेस पोलीस स्टेशन जातो त्यावेळेस त्या कायद्याअंतर्गत न करता रेग्युलर गुन्हे दाखल केले जातात. मात्र अलीकडे एक पद्धत निर्माण झालेली आहे. वर्तमानपत्रात बातमी आली किंवा माध्यमातून बातमी दाखवली की त्या बाबतीमध्ये काही आक्षेप असेल, त्या बाबतीमध्ये काही सुधारणा आवश्यक असेल तर वर्तमानपत्रांकडनं खुलासा घेणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं त्या संदर्भात जर काही असेल तर न्यायालयामध्ये जाऊन त्यामध्ये दाद मागण्याच्या तरतूद आहे. मात्र अलीकडे थेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. हे एक प्रकारे या व्यवस्थेमध्ये पत्रकारांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि पत्रकारांना आपल्या मूळ उद्देशापासून परावर्त करण्यासाठीच हे प्रक्रिया राबवली जाते. आणि त्यामुळं आमची ही मागणी आहे की
पत्रकार हल्ला विरोधी संरक्षण कायदा जो मंजूर झालेला आहे त्याची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी नीट झाली पाहिजे, यासाठी सरकारने स्वतंत्रपणे गृह विभागाने त्यामध्ये लक्ष घालून त्यासाठी स्वतंत्र आदेश काढला आवश्यक आहे. नक्कीच धन्यवाद. हे होते आपल्यासोबत वसंतजी मुंडे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने जी पत्रकार संवाद यात्रा काढली गेली ती दीक्षाभूमी या ठिकाणाहून आज शिर्डी या ठिकाणी दाखल झाली आहे. प्रत्येक ठिकाणी या यात्रेचं जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात स्वागत केलं गेलं. या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर अनेक प्रश्न समोर आल्याचं देखील वसंतजी मुंडे यांनी सांगितलंय. तर 20 तारखेला सरकार समोर आम्ही या सर्व मागण्या मांडून त्या सरकारच्या समोर मांडू आणि सर्व प्रश्न हे सरकार सोडवेल अशी देखील अपेक्षा या ठिकाणी बोलताना वसंत मुंडे यांनी व्यक्त केली आहे.